रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळईची दरडग्रस्त दुर्घटना आठवली की अंगावर काटा उभा राहतो। कारण महाड आणि पोलादपूरला 22 जुलै 2021 रोजी महाप्रलयकारी महापुरानं त्या ठिकाणी वेढा घातला होता। दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या आणि तळईचं संपूर्ण गाव हे दरडीखाली आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली गेलं होतं। 87 जणांचा जीव या ठिकाणी गेला होता आणि त्यानंतर सरकारनं तातडीनं पुनर्वसनाचा प्रश्न हाती घेतला होता आणि पुनर्वसनामध्ये 271 घरे बांधून देण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र आता 3 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि म्हाडाकडून या ठिकाणी अवघी 92 घरं या ठिकाणी बांधलेली आहेत आणि ती 92 घरांच्या चाव्या ज्या आहेत त्या देण्याची प्रक्रिया या ठिकाणी होताना दिसते। मात्र अद्यापही या ठिकाणच्या तळईच्या दुर्घटनाग्रस्त नागरिकांना पिण्यासारख्या पाण्याच्या मूलभूत प्रश्नासाठी संघर्ष करावा लागतोय। या ठिकाणी पिण्याचं पाणी मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध नाही तर हे पाणी विकत घ्यावं लागतंय। या ठिकाणी जी घरं बांधलेली आहेत त्या घरांची रचना त्याचे जोते जे आहेत ते 15 फूटहून अधिक असल्यानं त्या ठिकाणी त्या जोत्यावरून पडून खाली दुर्घटना घडण्याची भीती देखील नागरिकांकडून व्यक्त होत आहे। तर रात्री अपरात्री जर कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी कोणता रुग्ण असेल, गर्भवती महिला असेल किंवा लहान मुलाला सर्पदंश झाला किंवा नागरिकांना कोणत्याही प्रकारचं रुग्णालयात नेण्याबाबतची व्यवस्था असेल ती व्यवस्था या ठिकाणी नसल्याचा संताप देखील येथील नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत। तर पावसाच्या सरी आल्यानंतर या ठिकाणी घरात दोन्ही बाजूनी पाणी शिरत असल्याची ओरड देखील या ठिकाणी करतायत। या ठिकाणी लवकरात लवकर सरकारनं ज्या पद्धतीनं चाव्या हातामध्ये देताना ज्या पद्धतीनं सांगितलं की तुम्हाला ह्या चाव्या हातामध्ये घ्या, घरं ताब्यात घ्या, तुम्हाला पाणी मुबलक प्रमाणामध्ये मिळेल, आरोग्याच्या सोयीसुविधा मिळतील, अशा पद्धतीचं या ठिकाणी त्यांना आश्वासन देण्यात आलं होतं। मात्र आजही या ठिकाणच्या लोकांचा, नागरिकांचा पायाभूत नागरी मूलभूत सेवा सुविधांसाठी संघर्ष सुरू आहे। इतकी मोठी दुर्घटना या ठिकाणी झाली। या दुर्घटनेला, या मोठ्या घटनेला दरडग्रस्त भागातील नागरिकांना 3 वर्षाहून अधिक काळ घरांची प्रतीक्षा करावी लागत आहे। सरकारी काम आणि 12 महिने थांब अशा पद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव येथील दरडग्रस्त नागरिक आहेत ते अनुभवत आहेत आणि त्यांनी सरकारला मागणी केलेली आहे की आम्हाला लवकरात लवकर दिलेल्या आश्वासनाप्रमाणे या ठिकाणी सेवा सुविधा द्याव्यात। पाण्याचा आमचा मूलभूत हक्क आणि अधिकार आहे, पाण्यासाठी आमचा खूप मोठा संघर्ष आहे आणि या ठिकाणी पाण्याची मुबलक व्यवस्था करावी। आमची मजुरी एवढी नाही की आम्ही पाणी विकत घेऊ, आमच्या हाती रोजगार नाही, आमची शेती देखील या ठिकाणी आमच्यापासून दुरावलेली आहे। त्यामुळे आता आम्हाला सरकारनं लवकरात लवकर चांगल्या या ठिकाणी सुविधा द्याव्यात आणि पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी तळईतील दरडग्रस्त नागरिक आहेत हे व्यथित होऊन मॅक्स महाराष्ट्राजवळ करीत आहेत। मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण।